नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। जिल्हा अध्यक्ष याचा प्रथम रोल असेल, पण असं काही महाराष्ट्रात मला हा चित्र बघायला सर्व जिल्हाध्यक्ष या प्रदेश अध्यक्षावर अत्यंत नाराज आहे। जर काँग्रेस पक्ष जर करत असेल तर आज सुद्धा बिहार मध्ये काय परिस्थिती आहे तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले। क्षेत्रामध्ये बदलापूर आणि अंबरनाथ ही नगरपालिका आली आणि या बदलापूर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वास या अध्यक्षांनी माझ्याकडे दाखवलेला। तर माझी नाराजी कोणावर असेल तर हे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच्यावर नाराजी आहे। त्या जिल्ह्यामध्ये असे बरेचसे जिल्ह्यामध्ये ब्लॉक अध्यक्षांकडनं पैसे घेऊन ब्लॉक अध्यक्ष बनवलेले आहे। त्याच्यात कुठल्याही प्रकारचा तथ्य प्रभारीला दिलेला नाही। त्यांनी एक साईडला बसावं, मी पण एक साईडला बसायला तयार। माझ्याकडे पुरावा पण आहे, रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे। त्यांनी कधीही बसवा, मी येतो ना। काय आहे कांग्रेस पार्टी को लगा बड़ा झटका। कांग्रेस पार्टी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे ने दिया राजीनामा। बता दें, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ के मनमानी कारोबार से नाराज होकर दयानंद चोरगे ने दिया राजीनामा। इसी संदर्भ में दयानंद चोरगे ने पत्रकार परिषद का आयोजन कर पूरी जानकारी देते हुए क्या कहा दयानंद चोरगे जी ने, आइए देखते हैं इस खबर में। खरं तर खूप आनंद होत होता की काँग्रेस पार्टीमध्ये काम करण्यासाठी मला खरं तर खूप आनंद होत होता आणि याच्या पुढेही सुद्धा एक आनंदाने काम करावं, कारण संघर्ष करायला मला खूप आवडत असायचं। पण खरं तर ज्या दिवशी AICC ने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ज्या दिवशी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जेव्हा त्यांना प्रदेश अध्यक्ष केलं, त्याच्यानंतर थोडंसं मला समजलं की राजकारणात म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं शिकायला मिळालं की राजकारण काय। कारण काही माहिती नसल्या म्हणजे त्या राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याला ABCD माहिती नसताना अशा व्यक्तीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष केला। आम्ही आमच्या जिल्ह्यातील काही गोष्टी असतील त्या गोष्टी सांगण्यासाठी आम्ही त्या व्यक्तीकडे कधीही जरी गेलो तरी तो स्वतःला इतका VIP समजायचा की ते फार विचित्र माणूस। या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने त्याला अध्यक्ष म्हणून त्यांना पाठवलं। आदरणीय राहुलजी गांधी यांनी सर्व देशातील जिल्हा अध्यक्षांना बोलावून एक कॅम्प घेतला आणि ते कॅम्प घेत असताना ज्या जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षांना बोलवले अशा आणि जे प्रदेश असतील, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, या सर्व जिल्हा अध्यक्षांना ज्या वेळेला बोलवत असताना त्या ठिकाणी स्टेट प्रेसिडेंट सुद्धा असायचा आणि त्यावेळेला आदरणीय राहुलजी गांधी यांनी एक ठराव पास केला की जिल्ह्यामध्ये जो जिल्हा अध्यक्ष असेल त्याला विचारूनच पुढे तुम्ही काम केलं पाहिजे। पक्ष संघटनेसाठी जिल्हा अध्यक्ष याचा प्रथम रोल असेल, पण असं काही महाराष्ट्रात मला हा चित्र बघायला मिळालेला नाही। आणि ज्या वेळेला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष या प्रदेश अध्यक्षावर अत्यंत नाराज आहेत। कारण राहुलजींनी सांगितलं की ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष असेल अशा ठिकाणी जे काही ब्लॉक असतील त्या ब्लॉकचे अध्यक्ष ठरवण्याचा अधिकार हा फक्त जिल्हाध्यक्षाला असेल। आणि त्यावेळेला जर अध्यक्ष व्यवस्थित काम नसेल करत किंवा ह्या व्यक्तीला ज्या वेळेला जिल्हा अध्यक्षांनी ब्लॉक अध्यक्षाची शिफारस ज्या वेळेला तो करतो त्यावेळेला तो कसा आहे काय नाही त्याची माहिती प्रभाऱ्यांनी घ्यायची। पण ज्या वेळेला इथे आमच्या जिल्ह्यामध्ये आणि अशा अनेक जिल्ह्यामध्ये जे प्रभारी पाठवले होते ते खरं तर त्या स्टेट प्रेसिडेंटनी पाठवलेले होते। जे प्रभारी पाठवले जे काही डील करायची ते तुम्ही डील करा, पण जो कोणी आपल्याला 2, 3, 4 लाख रुपये देत असतील अशा ब्लॉक अध्यक्षाला आपण ब्लॉक अध्यक्ष करायचं। म्हणजे तिथे ते काही जिल्हा अध्यक्षाला काही लेणं नाही आणि देणं नाही। जर अशा पद्धतीने जर काँग्रेस पक्ष जर करत असेल
तर आज सुद्धा बिहारमध्ये काय परिस्थिती आहे तुम्ही आम्ही सर्वांनीच बघितले. पण आम्हाला असं वाटतो की काँग्रेस पक्षासोबत राहून खूप संघर्ष करावा. तर राहुलजींनी भारत जोडो यात्रा काढली, भारत जोडो न्याय यात्रा काढली. राहुलजी हे म्हणजे प्रत्येक या पक्ष संघटनेसाठी त्यांची चळवळ असतो, तर त्यांची चळवळ असतो. पण जे स्टेट लेवलचे जे नेते असतात, उदाहरणार्थ वरून जे प्रभारी पाठवतात ते सुद्धा अत्यंत काही काम नसलेले प्रभारी अशा ठिकाणी पाठवतात आणि काय काँग्रेस पक्षाची परिस्थिती आहे ते राहुलजींपर्यंत हे लोक पोहोचवत नाही. स्टेट माझा खरं तर जो आरोप आहे, जो स्टेट प्रेसिडेंट हर्षवर्धन सपकाळ ह्याच्यावर माझा खरा आरोप आहे. कारण त्यांनी जे ब्लॉक अध्यक्ष केले ते सर्व ब्लॉक अध्यक्ष 3 लाख 4 लाख 3 लाख 4 लाख रुपये घेऊन त्यांनी ब्लॉक अध्यक्ष केले. त्याला माहिती आहे की इथे राहुलजींनी आपल्याला पाठवलेलं आहे, इथे कधीही आपली या प्रदेश अध्यक्षावरून कधीही हातपट्टी होऊ शकतो. पण जे काही पदरात मिळेल ते आपण घेत राहा. आणि आता खर तर माझ्या ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने अधिकार कोणाला असतो? काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असेल त्याला अधिकार असतो. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये बदलापूर आणि अंबरनाथ ही नगरपालिका आलेली आहे आणि या बदलापूर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वास या अध्यक्षांनी माझ्याकडे दाखवलेला नाही. आणि खरं तर ज्या वेळेला मी अध्यक्षांना फोन करायचो याच्या संदर्भात, अंबरनाथ बदलापूर संदर्भात मला तुमच्या जवळ बसायचं आहे, तर त्याचा एकच शब्द की आम्ही तिथे प्रभारी पाठवलेला आहे, त्या प्रभारीचा रिपोर्ट येईल तेव्हा आम्ही तिथे उमेदवारी जाहीर करू. आता या माणसाने म्हणजे याला किती अक्कल आहे ते मला माहित नाही. आता या अक्कलवाद्यांनी ज्या प्रभाऱ्याला तिथे पाठवलंय तो प्रभारी यांनीच पाठवलेला आणि जे काही तोडपाणी करायची ते आपापसात तोडपाणी करतात. आणि ज्या पद्धतीने खरोखर मी सांगतो की याच्या अगोदर मी अध्यक्ष बघितले, मी प्रभारावपासून मी काम केलेलं होतं. सन्माननीय माणिकराव ठाकरे पासून मी काम केले. माणिकराव ठाकरे ज्या वेळेला प्रदेश अध्यक्ष होता त्यावेळेला मी जिल्ह्याचा अध्यक्षही होतो आणि त्यावेळेला मी जिल्हाध्यक्ष होतो. प्रथम माझ्याकडे सभा दिली होती त्यावेळेला सोनाल्या ग्राउंडला मी सन्माननीय राहुल गांधींची सभा घेतली होती. किमान 1.5 ते 2 लाख लोक मी त्या सभेला जमवले होते. आणि 2014 मध्ये पूर्ण काँग्रेसमय अशा पद्धतीने वातावरण मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर काय शेवटी झाला, बाहेरचा उमेदवार दिल्यानंतर 2014ला बाहेरचा उमेदवार दिला आणि आपली जी सिटिंग जागा होती ती 2014 गेली, 2019 गेली आणि 2024 गेली. आता 2024ला ज्या ठिकाणी 2014 मध्ये मी सन्माननीय राहुलजींची सभा घेतली होती त्याच ग्राउंडला 2024ला मी सन्माननीय राहुलजी गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये ते स्टेला होते, इथे मुक्कामी होते आणि सर्व नियोजन मी केलं होतं. काय झालं, ती जागा शेवटी वातावरण चांगला तयार केला आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, खूप चांगला वातावरण 2024ला केला. शेवटी परिस्थिती काय झाली, जागा पवार गटाला गेली आणि पवार गटाचा तिथं खासदार निवडून आले. म्हणजे जे आपण निवडून येऊ शकतो अशा जागा कधी काँग्रेस पक्ष जर हे करत नसते की काँग्रेस संपूर्ण कोकणामध्ये एकही आमदार नाही, पूर्ण कोकणमध्ये गेल्या सिंधुदुर्गापासून तर पालघरपर्यंत एकही आमदार नाही, एकही खासदार नाही. मला वाटतं जिल्हा परिषदचा मेंबर असेल तर तो पण नाहीये. तर या पूर्ण खरं तर या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा कोकण पूर्ण साईडला ठेवलेला आहे. लक्ष कुठं पश्चिम महाराष्ट्र, लक्ष कुठं विदर्भ, लक्ष कुठं उत्तर महाराष्ट्र, अशा ठिकाणी जर तुम्ही लक्ष देत असेल तर मग या कोकणवर कोणी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं नाराजीचं नक्की कारण काय? म्हणजे प्रदेश अध्यक्ष जे निवडून आलेले आहेत त्यांच्यावर नाराज आहे की पक्षाकडून जी वागणूक मिळते, आत्मविश्वास दाखवला जात नाही त्याच्यावर नाराज? खरं तर सर्वप्रथम 1 नंबर जर माझी नाराजी कोणावर असेल तर हे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच्यावर नाराजी आहे.
दुसरं नाराजी म्हणजे ज्या अर्थाने राहुलजींनी सांगितलं की जिल्हा अध्यक्षांना पॉवर द्या, आणि ज्या वेळेला मी जिल्ह्याचा जर मला जर तुम्हाला जिल्ह्याचं जर नेतृत्व करायचं असेल ना, जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस जर तुम्हाला दाखवायची असेल तर जर तिथे मी जर दाखवू शकलो नाही तर तुम्ही पकडणार कोणाला? जिल्हा अध्यक्षाला. मग जिल्हा अध्यक्ष सांगून जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत नसाल तर मग तुम्ही जर वाया जर तुम्ही ब्लॉक अध्यक्ष देत असतील तर जिल्हा अध्यक्ष या नात्याने जर मी त्या अध्यक्षांना जर कॉल केले की हा कार्यक्रम ठेवायचा, ते सरळ सांगतील की साहेब आम्हाला काही तुम्ही अध्यक्ष नाही केलेला, आम्हाला प्रदेशने अध्यक्ष केलं, मग आपण या जिल्ह्याचं नेतृत्व करायचा कसा? दुसरा, तुम्ही प्रदेश अध्यक्षांना आरोप देखील केला की पैसे देऊन या ठिकाणी पद दिली जातात. 100% खरं आहे ते. जर वेळ असेल तर त्याने एक साईडला बसावं, मी पण एक साईडला बसायला तयार, माझ्याकडे पुरावा पण आहे, रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, त्यांनी कधीही बसवा, मी येतो ना. काय आरोप आहे त्यांनी जे महाराष्ट्र प्रदेशमध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यामध्ये असे बरेचसे जिल्ह्यामध्ये ब्लॉक अध्यक्षांकडनं पैसे घेऊन ब्लॉक अध्यक्ष बनवलेले आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा तथ्य प्रभारीला दिलेला नाही. आणि जे प्रभारी पाठवलेले होते ते त्यांनी, अरे आमच्या ठाणे ग्रामीणला बच्चर कोण येतो? पंजाबचा येतो. काय त्याला इथं ठाणे ग्रामीणचा माहिती द्या. त्या बच्चरला माहिती काय ठाणे ग्रामीण मध्ये? तो आहे पंजाबचा, त्याला इथं माहिती काय त्याला? त्याने त्याची पोली भाजली, त्याने त्याचं काय करायचं ते केला, तो गेला. काय त्याला? आणि उठसूट इथे ब्लॉक अध्यक्ष आहेत, ते उठसूट दिल्लीला जातात. आता मला जरी वाटतं अंबरनाथचा ब्लॉक अध्यक्ष असताना माझा गॉडफादर जो आहे तो दिल्लीला बसले, मुकुल वासनिक. मग असे गॉडफादर जर दिल्लीला जर बसत असतील मुकुल वासनिक सारखे, मग ग्राउंड लेवलला काम कोणी करायचं? खरं बघितलं तर ठिकाणी निवडणुका जवळ आलेल्या आहेत, जिल्हा परिषद निवडणुका बऱ्याच ठिकाणी जाहीर होत आहेत. तर अशामध्ये तुम्ही राजीनामा देताय अशा वेळ, हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, ज्यावेळेस पक्षाला बळकट करायची त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी राजीनामा देतो. त्या राजीनाम्याचं कारण तुम्हाला सांगितलं की अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारे मला विश्वासात घेतला नाही. माझे नातेवाईक आहेत तिथे, माझी मुलगी आहे तिथे, आणि ज्या ठिकाणी तिथून ऍडव्होकेट कृष्णा रसाळ हा मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होता आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तो निवडून तिथे नगरसेवक झाला. नगरसेवक झाल्यानंतर तिथला तो बांधकाम समितीचा सभापती झाला. आणि त्या व्यक्तीला ज्या वेळेला प्रदीप पाटील यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्या प्रदीप पाटलाने, खरं तर हे मुद्दा बघा, ज्या वेळेला प्रदीप पाटलांनी जिस दिन प्रदीप पाटिल ने कांग्रेस पार्टी छोड़ने के बाद में जबकि शिवसेना में जब प्रवेश किया, वो प्रवेश करने के बाद में प्रसार माध्यम से उसको पूछे कि आप 10 साल से कांग्रेस पार्टी में थे, 2 बार कांग्रेस पार्टी से आप चुन के आए, तो अभी कांग्रेस पार्टी आपने क्यों छोड़ा? तो उसने जवाब क्या दिया कि राहुल गांधी को खुद को परिवार संभालना नहीं आता, तो कांग्रेस पार्टी क्या संभालेगा? सब कांग्रेस के सब नेता लोग चोर है, तो इसके पास हम काम करके क्या करें? हमारे जब बंटी पाटिल जब राज्य मंत्री था तो हम 10 बार जाके आए. कौन बोला ऐसा? प्रदीप पाटिल. लेकिन हमको अंदर नहीं लिया, हमको पुलिस प्रोटेक्शन नहीं दिया. ये सब कांग्रेस पार्टी चोर है. और राहुल गांधी खुद का परिवार नहीं संभालना आता तो कांग्रेस पार्टी क्या संभालेगा? ऐसी बात वो जब प्रदीप पाटिल ने की तो उसको तत्कालीन अध्यक्ष जो हमारे नाना पटोले साहब था, जब उसको हमने पूछा कि प्रदीप पाटिल शिंदे गट में गए तब राहुल जी को बताया, राहुल जी के बारे में बताया कि राहुल जी खुद का परिवार नहीं संभालता तो कांग्रेस पार्टी क्या संभालेगा? तो उसी टाइम हमारे जब वो प्रदेश अध्यक्ष थे कौन, नाना पटोले साहब, उसको 6 साल निलंबन किया. इसको प्रदीप पाटिल को 6 साल निलंबन किया और पार्टी से निलंबन किया. और ये जो अभी अध्यक्ष है हर्षवर्धन सपकाल, या हर्षवर्धन सपकाल जो आपले प्रदेश अध्यक्ष आहे, याने त्याचा प्रवेश न घेता
म्हणजे पक्षात प्रवेश पण घेतला नाही आणि त्याला काँग्रेस पार्टीमध्ये जॉईन केला आणि पुन्हा त्याला अंबरनाथचा शहर अध्यक्ष केला। अभी जी व्यक्ति जो आदमी अपने नेता राहुल जी के बारे में अपशब्द बात करते हैं और उसी को वापस कांग्रेस पार्टी में ले लेगा, ये क्या है कि तो तुमचं म्हणणं आहे की जे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत ते कुठेतरी पैसे देऊन या ठिकाणी पद वाटप करतात आणि त्याच्यातून नाराजी तुमची आहे? जग जाहीरच आहे, कारण महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हाध्यक्ष माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते। प्रत्येक जिल्हाध्यक्ष एकच आहे की सन्माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी माणसं नेमलेली आहे, जो काही देईल त्याला ब्लॉक अध्यक्ष करणार, हे त्याची स्ट्रॅटेजीच आहे। त्याच्यामुळे ते डबल काय बोलण्याचे काय हे नाहीये आणि मला काही कोणाचा दबाव नाही किंवा मला कुठला हे नाही। मला यात असे जर नेते जर इथे जर काम करत असतील तर त्या पक्षामध्ये मी काम करणार नाही, कारण ठीक आहे माझे नेते आहेत, मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या सांगण्यावरून मी पक्षामध्ये आलो। बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी मला पश्चिमची उमेदवारी दिली। बाळासाहेब थोरात हे माझे मार्गदर्शक होते, आज पण आहेत आणि पुढेही ते माझे मार्गदर्शक राहणार आहेत। मला जो काही निर्णय घ्यायचा असेल किंवा जो काही मला वैयक्तिक माझी संघटना आहे DY फाउंडेशन, उद्या जर माझा स्वतःचा संघटना करायची तर मी स्वतःही संघटना करेन आणि कुठल्याही प्रकारचा मी कोणाच्या काँग्रेस पक्षावर कुठल्याही प्रकारचा नाराज नाही, काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर मी नाराज नाही, फक्त प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच्यावर मी नाराज होऊन मी या पदाचा मी राजीनामा देत आहे। आत्मविश्वास दाखवला नाही, आत्मविश्वास त्यांनी कुठल्याही प्रकारे दाखवला नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी मला विश्वासात घेतलेला नाही आणि जे काही घडतं ते योग्य नाही आणि चांगलं आहे। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।